हॅलो हाय नमस्कार. नवशक्तीच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच तुम्ही आज इथे आल्याबद्दल, आमच्या ह्या नवीन उपक्रमासाठी आल्याबद्दल. मला वाटतं की दरवेळेस तुम्ही येत असतात आणि माझं कौतुक करत असतात. नृत्य आशिष प्रोडक्शन नावाचं हे यूट्यूब चॅनल जे कम्प्लिटली डेडिकेट असणार आहे म्युझिकसाठी, असं एक चॅनल मी लॉन्च केलं आहे. जसं मी लास्ट टाइम पण म्हटलं होतं की नृत्य आशिष नावाने जे काही उपक्रम आता होतील ते होत राहणार दरवर्षी. सुंदरी अदाताल शृंगार हा आपला पहिला उपक्रम होता, जे एक म्युझिकल होतं लाईव्ह. आणि आता आपण संपूर्ण एक चॅनल आणतोय ज्याच्यामध्ये आपण म्युझिकशी रिलेटेड असणार आहे. तो त्याचं पहिलं गाणं म्हणजेच अवतरली तारका हे गाणं आलेलं आहे आणि त्या गाण्याची नायिका माझ्यासोबत आहे, दीक्षा नाईक. सो मला वाटतं हे गाणं करण्याचं कारण एकच आहे की असे अनेक कलाकार आहेत ज्यांना एक संधी हवी असते कलाकारांबरोबर परफॉर्म करायची किंवा त्यांच्याबरोबर काम करण्याची. आणि मला वाटतं ती संधी काही माध्यमातून आपण कशी उपलब्ध करून देऊ शकतो हा आमचा नेहमी हट्ट असतो. सो मला वाटतं की फायनली हा पहिला प्रयत्न आहे ज्याच्यात दीक्षा त्याचा भाग आहे. आणि सगळ्यात प्रथम थँक्स टू दीक्षाचे सर रवींद्र कुडाळकर, ज्यांना आम्ही रवी म्हणतो, आणि त्यांची संपूर्ण टीम, चिमणी पाखरची आणि त्यांची संपूर्ण जे लोक होती कुडाळला, ज्यांनी हे गाणं माझ्यापर्यंत आणलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे इम्पॉर्टंट असतं मला वाटतं की प्रोड्युसर. मला वाटतं ज्यांनी हे गाणं प्रोड्यूस केलं, ज्यांनी हे गाण्याला बॅकअप दिलं, त्यांच्या नावात पण पाटील आहे, कारण मला असं वाटतं पाटील जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी खूप चांगलं घडतं. सो मला वाटतं येस, खूप महत्त्वाचं असतं त्या सगळ्या गोष्टी. आणि मला वाटतं प्रत्येकाचं एकत्र येणं ते गाणं खूप मोठं करतं. आणि खूप आनंद आहे की हे गाणं लोकांना आवडतंय, कारण की प्रेक्षक जे काही आम्ही घेऊन येतो, मी काहीतरी घेऊन येतो, ते नेहमी माझ्या स्टाईलचं असतं आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीतलं असतं. संगीत पूर्ण राहुल कदम यांनी केलेलं आहे आणि त्यांनी लिहिलं सुद्धा आहे आणि आपल्या लाडक्या रोहित राऊतनी हे गाणं गायलं आहे. सो मला वाटतं की गाणंच इतकं उत्तम झालंय की त्याच्यावर नाचायला अजून मजा आली होती. सो आता मी दीक्षाला विचारतो की दीक्षा, मीच तुझा इंटरव्ह्यू घेतो, मला सांग की तुला ही जी अपॉर्च्युनिटी मिळाली त्याच्याबद्दल तुला काय सांगायचं. आणि तुझ्याबरोबर तुझ्या सगळ्या सख्या, तुझ्या मैत्रिणी एकत्र होत्या, तर तो त्या दिवशी शूटिंगचा दिवस कसा होता तुझ्यासाठी? खूप छान होता तो दिवस. आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही रिहर्सल केलेली आणि हे सगळे माझे फ्रेंड्स म्हणजे डान्स क्लासमधलेच होते, कुडाळचेच होते. आणि एक छान वाटतं की माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी त्या अल्बम सॉन्गमध्ये होते आणि आम्हाला सगळ्यांना आशुदादाबरोबर काम करायला मिळालं, ह्याचा खूप अभिमान वाटतो. आपण इतकी कलाकार जेव्हा तुम्ही बघतात, म्हणजे माझ्याबरोबर पण तू किती कलाकार नाचताना बघितलंय, सो तुला काही दडपण आलं होतं का माझ्यावर नाचताना? नाही, अल्बम सॉन्गला तरी नाही आलेलं, पण जेव्हा स्टार्टिंगला सुंदरीला जेव्हा मी इथे आलेले ऑडिशनला, त्या दिवशी खूप घाबरलेले मी. म्हणजे मी एका साईडला प्रॅक्टिस करत होते आणि दादा तिथून असा आला, डोर उघडून आला, मी दादालाच बघत होते फक्त. म्हणजे घाबरलेले मी, कारण दादाला बघायला खूप जण अशी उपडी पडलेली असतात म्हटलं तरी हरकत नाही, कारण वर्कशॉपला ते दादाला भेटण्यासाठी जातात. डान्सचं काय माहिती नाही पण बघण्यासाठी तर जातातच. त्यामुळे दादासोबत काम करण्याची किंवा दादाला भेटायची एक लहानपणापासून, म्हणजे जेव्हा बाई ग दादाचं आलं त्याच्या आधीपासून मी तर त्याला फॉलो करते. पण जेव्हा मी ती रील हे केलेली, चंद्राची रील केलेली, तेव्हापासून मग दादाची खूप मोठी फॅन, त्याच्या आधी पण होते, आता पण आहे. आणि तेव्हापासून एक कुठेतरी इच्छा होती की दादाला भेटायचं आहे. आणि दादाला इतक्या ॲक्टर बरोबर बघते, त्यांना असं पण वाटतं की त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा आहे. आणि दादाबरोबर इतकं मोठं काम करायला मिळालं, मेन लीडलाच. आणि माझं पहिलं सॉन्ग होतं हे अवतरली तारका. सगळ्यांनी बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनलला करा, नृत्य आशिष प्रोडक्शनला. थँक्यू.